मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. माझं नाव उमेश शेडाव ॲज अ वेस्टेज स्टार डायरेक्टर. आणि आज आपण बुट्टीबोरीमध्ये सोनेगाव ह्या गावी आलेलं आहे. आणि त्या गावातले मानलेले कास्तकार लहू माडेकर साहेब आहे, ज्यांच्या वावरात आपण आज चण्याची बीज उपचारणी करत आहे. आता बीज उपचारणी का बरं आवश्यक आहे? कारण खूपदा होते की जितकं आपण बिया पेरतो तितकं बिया अंकुरित होत नाही, किंवा खूपदा असं होतं की बियाला कीड लागतो किंवा बियाला फंगस लागतो. त्याकरता आपण आज बियाची उपचारणी करत आहे. त्यामुळे अगर आज आपण म्हटलं तर आपण वेस्टेज कंपनीद्वारे आपण ही जे प्रोडक्ट आहे दोन, एक ॲग्री प्रोटॅक्ट आणि ॲग्री ह्युमिकचा वापर करत आहे. तर आपण पाहूया, आपण लाईव्ह ह्यासमोर तुमचं प्रक्रिया करणार आहे आपण की कसं प्रकारे आपण याची उपचारणी करावं लागते आणि काय प्रोसेस आहे. आज आपण जे यांचा वावरत आहे हे आता यांनी पूर्णपणे वावर बनवलेला आहे आणि रोटावेटर मारून पूर्णपणे वावर बनवलेला आहे. आणि जस्ट आता 2 ते 3 तासामध्ये यांची पेरणी आता होणार आहे. आपण सगळ्यात अगोदर सावलीमध्ये आपण पूर्णपणे चण्याला पसरवलं आणि त्यामध्ये आता यांचं जे पूर्णपणे चणा आहे ते 90 किलो चणा आहे. 90 किलो चणा ते 2.5 एकरामध्ये पेरणार आहे. आपण सगळ्यात अगोदर जे आहे हे ॲग्री ह्युमिक आहे. जे ॲग्री ह्युमिक आपण प्रति किलो 5 ml वापरतो. आता हे 90 किलो आहे, त्याच्यावर 5 ml जवळपास 50 ml आपण याला वापरूया. म्हणजे 450 ml आपण याचा वापर करूया प्रति 90 किलोला. आपण सगळ्यात अगोदर याला फोडूया. पूर्ण नको त्याने, शंभरच्या जवळ आहे. जवळ 100 पकडून घ्या. कालवा कच्ची चिवडा फाटला नीट ठेवा सांगते सर. तुम्ही जागा देत ना त्याने फेकायचे वावरात. हे झालं. आता आपलं ह्युमिकचं कोटिंग झालेली आहे. आणि यानंतर आपण आता फंगीसाईड प्रोटेक्टचा पण वापर करूया. तर प्रोटेक्टचा वापर त्याला कसं करावं आपण आधी बघूया. आपल्याला याला जास्त ओलं नाही करायचं चण्याला. आपल्याला फक्त वरची परत जसं आहे ना, फक्त पेस्ट सारखं आपल्याला त्याला लिक्विड बनवायचं आहे.
आपण काय करूया, आता किती लिटर पाणी आहे असेल एखादी? एक जास्त तर जवळपास 100 किलोला आपण एखादी लिटर पाणी घेऊ, ताकी ते पूर्णपणे असं जास्त पातळ नाही झालं पाहिजे, काय, आणि पेस्ट नाही बनली पाहिजे. ते आपल्या फंगीसाईड आहे. आता हे 90 किलोला जवळपास आपल्याला 900 ग्राम लागेल पूर्णपणे. हॅलो हॅलो आ वावरात हे चणे आणले, वाळू टाकायला नाही, पेराले उद्या म्हणे बा, उद्या जाईन म्हणे. हा मिरच्या का? हॅलो आवाजच नाही त्या फोन. शंभर किलो असेल काय? किती मिनिटं झालं तुझं? कोण हा लाला आपला मास्तर सांगते एवढ्या लवकर झालं की कटान तयार म्हणते. काय म्हणते पुन्हा ऐकून मला कोणी तुमचा बैल आहे ना, आवाज नाही येत. बाय आल्या का बाई आले असं याच्या मनात ते बरोबर करते. पाणी गिनी खेरलं तर हिन नसलं पेरणं होऊन नाही. हां ह्या प्रकारे पेस्ट क्रिएट झालेलं आपण हो. तुम्हाला दाखवायला झूम करायला इकडं. बघा आपण याला 1 किलो आता आपण फंगीसाईड आपण केलेला आहे. आपण 100 किलो बियाला आता आपण याला लावूया. त्यापण त्याला हलकं हलकं वरतं आता टाकूया याच्यावर. डबल हा याच्यामध्ये एक एक हे पोरं आले ते औषध लावणारे. हे आता लावून राहिले सोलेले चण्याले औषध. हे औषध घेतले हा ते उगवण शक्तीनं अवरेज वाढवासाठी. हा बुरशी कोणती रे बाबा औषध आहे? हां कोणती तिकडल्या शेतीवर आपण द्यावं. भुईकडे भुईकडे पहिले तुला कोण हे कोण आहे? भाऊ आहे बाकी टाकून देतो दादा सर खालचं वरचं.
कोणाच्या गावात यायले तर ह्या प्रकारे आपण आता 42 किलो चण्याचं जवळपास 100 किलो चणा 1 क्विंटल चणा आहे हा. आणि याला आता सावलीमध्ये जवळपास 20 ते 30 मिनटं बंद वाढवा, ज्यामुळे तो पूर्णपणे दवाई जे असणार जो अर्क आहे चणा सुकून घेणार आणि ज्यानंतर तो जाणार जमिनीमध्ये तर लवकरात लवकर तो निघेल आणि एक चांगल्या प्रकारे तुमचं उत्पादन निघेल जमीन. त्या हे माहिती तुम्हाला उपयोगात येणार मला अशी खात्री आहे. तुम्हाला अजून माहिती हवी तर तुम्ही माझा नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.